आज 10 दिवस उलटले। जरी वरून तुम्हाला असे चेहरे हसरे दिसत असले तर आत सगळे तुटलेले आहेत। प्रत्येक गावचं जेवढे बाधित गाव आहे त्यांचं एकाच सोबत आणि एकाच गावातले सगळे सोबत मूल्यांकन जाहीर करावं। जे कोणी या आंदोलनातून यांनी अंग काढून घेतलंय, आंदोलनाचा तुकडा पाडल्याशिवाय मी मागे हटत नाही। काही महाभाग काही दलाल फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत। ज्यावेळेस शेतकऱ्यांना समजून चुकल की आपली फसवणूक झाली, दलालांनी आपल्याला वेगळ्या दिशेने नेलं, शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। शेवटी दलालांवर खापर फुटणार आहे, आमचं काही जाणार नाही, काहीच होणार नाही। इकडे तिकडे जाऊन एका ठिकाणी थांबा, सगळ्यांचे लागतील तर सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील। इथं जेवढे शेतकरी सामील आहेत त्यांचं काही बरं वाईट झालं त्यांना प्रशासन जबाबदार राहील का? राजकीय नेत्यांना बी विनंती, काही तुमचं काम आलं की राजकीय जोडे बाहेर ठेवायचं सांगता आणि ते जोडे कार्यकर्त्यांच्या हातात देतात। तशीच परिस्थिती मी कुटुंबासह आत्मदहन करणार, लहान बाळापासून तर वडीलधाऱ्यापर्यंत। त्यापूर्वी आम्ही आता आत्मदहन करायचं कुटुंबासह, तर मग या जमिनीचं काय करायचं? कलेक्टर साहेबांना त्याचं दानपत्र करून देणार। त्याच्याकडे 400 गायी आहे, कोले महाराजांकडे 40-50 आहे, प्रत्येकाकडे 10-20 आहेत। तेच गुरंढोरं आम्ही तिथे कलेक्टर ऑफिसमध्ये नेऊन बांधणार, दानपत्र देणार आणि त्याच्यानंतर आत्मदहन करणार। जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या मूल्यांकनाचा विषय दिवसेंदिवस चिघळत चालला, यांनी लटकत ठेवलंय। आज 10 दिवस उलटलेत, अद्यापर्यंत म्हणावं तसा प्रतिसाद नाही। मध्यंतरी SDM साहेब आले, त्यांनी सांगितलं की मी माझ्या परीने प्रयत्न करील, परंतु नंतर सुट्ट्या आल्या। आता उद्यापासून हे चालू होईल, प्रशासन काम चालू होईल। काल बऱ्याच शेतकऱ्यांच्या मी व्यथा ज्यावेळेस जाणून घेतल्या, वरून तुम्हाला असे चेहरे हसरे दिसत असले तर आत सगळे तुटलेले आहेत, आत काहूर माजलेलं आहे। काही शेतकऱ्यांच्या बोलण्यातून असं जाणवलं की घरी गेले वृद्ध आई वडील ज्यांनी शेती कमवली ते विचारतात की काय झालं। आता माझंच सांगतो, हे सांगण्यासारखं नाहीये। माझे वडील 6 दिवस झाले ICU येते, ते त्यांना बोलता येत नाही, पण गेलं का असं करते। याचा अर्थ काय समजायचा की बा काय झालं? त्यांनी घेतलेली शेती, आपल्याला त्याची किंमत नाही आणि शासनाला तर लगेच नाही, तर मग काय व्हायला लागलं? अशातून वेगळं काय होतं? जाणाऱ्या शेतकऱ्यांचे इथं येतात, पण इथून गेल्यानंतर ते एकटे एकांतात कुठं काय करतील, घरपर्यंत पोहोचतील का नाही, असं सुद्धा अडचणीचा विषय। जरी इथं नाही झालं तरी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की जे काय होईल, इथं जेवढे शेतकरी सामील आहेत त्यांचं काही बरं वाईट झालं त्यांना प्रशासन जबाबदार राहील। कारण की दिवसेंदिवस तुम्ही याला काही सोडवायचंच नाही, झालं गोड गोड गप्पा करता आम्ही सकारात्मक आहे, आम्ही सकारात्मकचा अर्थ काय होतो? प्रत्येक गावात काही ना काही मेखा मारून ठेवल्यात। एका गावचं मूल्यांकन हे थोडंफार 19-20 असू शकतं, थोडंफार रोडची जमीन, आतली जमीन, जिरायत जमीन, बागायत जमीन, काय जास्त फरक नसायला पाहिजे, पण जमीन आसमानचा फरक करून ठेवला। मग गावातल्या एकाला 4ला नोटीस दिल्या, 10 तसेच ठेवले। कुणाचं भरपेट झाडं धरले, सगळं धरलं, त्याला मूल्यांकन देऊन टाकलं पाहिजे तेवढं आणि बाकीच्याला लटकत ठेवलं। तर आता आज अशी आमची मागणी आहे की आता यांनी सरसगट प्रत्येक गावचं जेवढे बाधित गाव आहे त्यांचं एकाच सोबत आणि एकाच गावातले सगळे सोबत मूल्यांकन जाहीर करावं। उगं फूट पाडण्याचं काम करू नये। दिशाभूल व्हायला लागली, काहीतरी एकानं घेतलं का मग दुसरे 4 जण म्हणतात त्यानं घेतलं, आता आपलं कसं व्हावं? आणि दुसरं बाकीच्यांनाही माझी विनंती आहे की जे दिशाभूल करायला लागले, मी मिळवून देतो, तू मिळवून देतो, फूट पाडण्याचं जे काम सुरू आहे, तर मला शेतकऱ्यांनाही सांगायचं की जे कोणी या आंदोलनातून यांनी अंग काढून घेतलंय तर आंदोलनाला काही फरक पडणार नाही। मी शेवटपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही। माझ्याबरोबर 4-2 जरी राहिले तरी आंदोलनाचा तुकडा पाडल्याशिवाय मी मागे हटत नाही। मग त्याच्यामुळे फक्त काय होतं, लोकशाहीत संख्याबळाला महत्त्व आहे। कुठेही असू द्या, नेते असतील, पदाधिकारी असतील किंवा प्रशासन असेल, जिथं दबाव होतो, एक लोकतंत्र जमाव होतं, लोकांचा जमाव दिसतो, तिथं त्यांना ऐकून घ्यावं लागतं। पण तसं होताना दिसत नाहीत। काही महाभाग काही दलाल फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत। तर शेतकऱ्यांना माझी विनंती त्या दलालांनाही की तुम्ही शेवटी दलालांनी सांगून ठेवतो की ते तोंड कशी पडणार आहेत। ज्यावेळेस शेतकऱ्यांना समजून चुकल की आपली फसवणूक झाली, दलालांनी आपल्याला वेगळ्या दिशेने नेलं, आंदोलन भरकटण्याचा प्रयत्न केला, तर ते शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। शेवटी दलालांवर खापर फुटणार आहे, आमचं काही जाणार नाही। आम्ही जेवढेही इथे उपस्थित राहू
त्यांचं मार्गी लावू, पण सगळ्यांनी सोबत लावलं तर मला वाटतं याचा शेवट गोड होईल. तर हे तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगा की बाबा रे, काहीच होणार नाही इकडे तिकडे जाऊन, एका ठिकाणी थांबा. सगळ्यांचे लागतील तर सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील. प्रशासनाला विनंती आहे, तातडीनं मार्ग काढा. राजकीय नेत्यांना बी विनंती आहे की तुम्ही जसं काही तुमचं काम आलं की राजकीय जोडे बाहेर ठेवायचं सांगता आणि तेच जोडे कार्यकर्त्यांच्या हातात देतात. तशीच परिस्थिती आम्हाला इथं पाहायला मिळते. किती लोक आले हे सगळ्या शेतकऱ्यांनी जाणलं की किती लोकप्रतिनिधींनी इथं आम्हाला पाठिंबा दिला, सोडवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनाही विनंती की तुम्ही शेतकऱ्यांचे म्हणून राज्य करता आणि शेतकऱ्यांच्याच भावना जाणून घेणार, त्यांचेच प्रश्न सोडविणार. तर आम्ही आता ठरवलंय की आम्ही कुटुंबासह आत्मदहन करणार, म्हणजे लहान बाळापासून तर वडीलधाऱ्यापर्यंत. सगळ्यांचं आमचं वकील साहेबाचं आमचं बोलणं झालं. मग आम्ही 1-2 दिवसात सगळेचे सगळे जेवढे इथे आहेत समजा सगळे त्यांच्या परिवार असेल, लेकरा बाळ असेल, तिथं जाणार. कलेक्टर साहेबांना निवेदन देणार, एक हे देणार, वेळ देणार की इतक्या वेळात नाही झालं तर आम्ही आत्मदहन करणार. त्यापूर्वी आम्ही आता आत्मदहन करायचं कुटुंब असतं तर मग या जमिनीचं काय करायचं, कोण वाली राहणार आहे. तर मग आम्ही ते कलेक्टर साहेबांना त्याचं दानपत्र करून देणार. आणि मग राहतील आमचे गुरंढोरं. माझ्याकडे 400 गाई आहे, कोले महाराजांकडे 40-50 आहे, प्रत्येकाकडे 10-20 आहेत. मग तेच गुरंढोरं आम्ही तिथं कलेक्टर ऑफिसमध्ये नेऊन बांधणार, दानपत्र देणार आणि त्याच्यानंतर आत्मदहन करणार.